संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। या अभंगामध्ये मनरूपी गाय असून ती अगोदर चरते म्हणजे मनोरथ करते, नंतर ती प्रसवते म्हणजे त्या संकल्पाप्रमाणे जीवाला क्रिया करण्यास प्रवृत्त करते। अशा रीतीने ती दररोज गाभाला जाते, परंतु जीवाचे ते संकल्प तृप्त न झाल्यामुळे शेवटी ती मनरूपी गाय वांज असल्याप्रमाणे होते। परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरूची भेट होऊन त्यांनी मनाला उपदेश केला म्हणजे निर्विषय जे ब्रह्म त्या ठिकाणी ती लठ्ठ होते म्हणजे तद्रूप होते। ब्रह्म सर्वात मोठे आहे, ती तद्रूप झाल्यामुळे लठ्ठ झाली। अज्ञान दशेत तिचा पान्हा दोहन करू लागले असता म्हणजे संकल्पाचा विचार करू लागले असता ते आकलन न होता जणू काय पर्वताला धारा सुटल्याप्रमाणे ते प्रतीतीला येतात। मोहाने तिला चाटावयास गेले तर ती दोही म्हणजे दोहन करणाऱ्यावर पडते म्हणजे अधिकच संकल्प रचते। मात्र गुरुकृपेने मनांच्या ठिकाणी बोध झाला तर त्याला पाहून नाहीसी होते म्हणजे मनरूपाने राहत नाही। अज्ञान दशेत तिला राहण्याकरिता भोग्य ती उलट भोगता ही त्रिपुटी रूपी वाडे केली आहे। ती या त्रिपुटी रूप 3 वाड्यांमध्ये चरताना दिसते, परंतु बोध झाल्यामुळे या त्रिपुटीहून लांब जे ब्रह्म तेथे बसते। ती गाय कोणती हे श्री गुरूंना जाऊन विचारा व ती प्रसन्न झाली म्हणजे सर्व दोष विवर्जित झाले असता जीवाचे लक्ष जे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणीच तिचा लय होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात। एक परमात्मरूपी गाय निरुपाधिक निरंजन स्थितीत आहे। तिची व्याप्ती विश्वरूपी वाड्यामध्ये असून तिला देव, दैत्य व मानव अशी 3 पाडे म्हणजे पोरे आहेत। त्या 3 पोरातील असुर संपत्तीमान दैत्य सहज तिने मारून टाकले। त्या परमात्मरूपी गायीचे पवाडे सांगावे तेवढे थोडेच आहेत। ती गाय कोण आहे सांग पाहू, तिला 3 गुण नाहीत। माझे पिता व रखुमाईचे पती जे विठ्ठल ती गाय असून ती पुंडलिकाचे द्वारी उभी आहे असे माऊली सांगतात। भोगता, भोग्य, भोग इत्यादी त्रिपुटीचा व्यवहार चालणारे 3 लोक हे तिचे वाडे आहेत व जी आपण 1.25 लक्ष चरावया जाये रे म्हणजे तिच्याकडून दररोज 1.25 लक्षाची घडामोड होते व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते, तिचे नाव शांभवी असे आहे। तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती। एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे, ती तू पहा। जिचा विस्तार फार मोठा आहे म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे। तिच्या नाभी कमळी जन्म असून आदिपुरुष परमात्मा तिचे आईबाप आहेत। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना पहा। त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा 4 धारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात। एक काळी कपिला गाय आहे, तिचे दुभते काय वर्णन करावे। तिला आईबाप दोन्हीही नाही, अजन्मा असल्यामुळे आणि असक्रिय म्हणजे ती सर्वांहून वेगळी आहे। ती आपल्या अखरी म्हणजे चरणाच्या जागी चरत आहे व ती सर्वांची साक्षी आहे। दुसरी जी एक सहस्रमुखी गाय आहे व आणखी एक 3 गुणाच्या पलीकडची गाय निर्गुण अशी आहे। तिला अनंत नावे आहेत। तिचे आईबाप कोण आहेत सांग पाहू। ती गाय म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे असून पुंडलिकाचे द्वारांकडे गेलेले आहेत। तिचे दुभते अपरंपार म्हणजे हजारो धारांनी ती दूध देत आहे असे माऊली सांगतात। सर्वात श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या क्षीरसागराच्या पलीकडे मायारूपी डोंगरावर एक परमात्मरूपी गाय आहे। त्या गायीचे दोहन करणारा अत्यंत तीव्र मुमुक्षु आहे। तो मुमुक्षु श्री गुरूंच्या सहाय्याने त्या गायीचे दूध काढतो। ही दूध काढण्याची हातोटी ज्या मुमुक्षुला साधली असेल त्यालाच तिच्या दुधाचा म्हणजे परमानंदाचा लाभ होतो। शिवाय ते दूध प्यायल्यामुळे अनिर्वचनीय मिथ्या जगताची उत्पत्ती करणारी माया नष्ट होऊन जाते। हे काय विचित्र नवल आहे हे कळले। त्या गायीने शहाण्यांना, वेड्याला, त्याच्याही पलीकडच्या चतुरांना आपला ध्यास लावून पिसे लावलेले आहे। काय मायेचा चमत्कार पहा। जणू पाण्यानेच विस्तव पेटवावा, वाऱ्याने दिवा लावावा असा प्रकार केला आहे। आत्मप्रकाशाकडे पाहिले तर त्यांचे ठिकाणी दिवस रात्र नसून तो स्वयंप्रकाशाने प्रकाशित आहे। अशा परमात्म्यांवर जगत निर्माण केले म्हणजे जसे काय मोडक्या चुलीवर आंधण ठेवावे असे केले किंवा लाकडा वाचून विस्तव पेटावा असे केले। तात्विक दृष्टीने पाहिलं
तर मुळात चूल ही नाही व राख ही नाही, म्हणजे जगत व जगतकारण ही काहीच नाही, अशा तऱ्हेच्या माया व ब्रह्माचा विचार मोठमोठ्या शहाण्यांनाही कळला नाही. शहाणे वेडे सर्वच या विचाराच्या घोटाळ्यात पडले आहेत. तात्पर्य, या परमात्मरूप गायीचा विचार आतापर्यंत यथार्थत्वाने कोणालाही कळला नाही. हा प्रकार म्हणजे मासे जाळ्यात सापडण्याऐवजी कोळीच जाळ्यात सापडल्याप्रमाणे आहे. मी हे गायीचे वर्णन निवृत्तीनाथांच्या कृपेने केले. माऊली ज्ञानदेव सांगतात, कटपुतळीच्या लाकडांच्या बाहुल्या करून त्यांना नाचवून दाखविणारा तो जसा जड बाहुल्या नाचवून दाखवितो, पण पाहणाऱ्याला त्या बाहुल्या खऱ्याच वाटतात, वास्तविक त्या मिथ्या आहेत, त्याप्रमाणे तात्विक संसार मिथ्या असला तरी पंचमहाभूतांचे कार्य जो देह त्यात ध्यानाच्या द्वाराने उन्मनी साधली असता 17वी जी आत्मकला त्यांची गोष्ट कानात सांगितल्यासारखी होते. लाथा मारणारी गाय दूध देत असली तरी ते जसे फुकट, कारण तिच्या लाथा झाडण्याने ते सांडले जाते, त्याप्रमाणे अनित्य असा जो संसार त्याच्या चिंतनाचा उपयोग नाही, असे जाणून या नश्वर संसारात जर आत्मचिंतन केले तर मनाला आनंदरूप दूध प्राप्त होते. आत्मसमभाव झाला असता या त्रिगुणरूप प्रपंचाचा ठाव ठिकाणा नाहीसा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचे जे राज ऐश्वर्य प्राप्त होते ते सुद्धा कठपुतलीतील बाहुल्याप्रमाणेच होते, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एका पंढरीराया व्यतिरिक्त इतर इंद्रादिक देवांचे वैभव मोठे असले तरी त्याला घेऊन काय करावयाचे? माझा स्वामी जो पंढरीराय, त्याचा वाचून हे सगळे देव व्यर्थ आहेत. सुर्विकासिनी कमळाला तप्त करणारा सूर्योदय झाला तरच त्याचा विकास होतो. चंद्रोदय झाला तरी ती मिटतात. मग तो चंद्र अमृतांश जरी असला तरी त्याचा काय उपयोग? वारांचे दिवस 7 असले तरी त्या सर्वांमध्ये सूर्य जसा एक तेजस्वी असतो. बाकीचे सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांचे वार असूनही प्रकाशनामध्ये त्यांचा काही उपयोग नाही. आदित्य वाराच्या पुढे ते निस्तेज आहेत. त्याप्रमाणे सर्व पदार्थामध्ये सर्व पदार्थरूप होऊन असणारा पंढरीराय मुख्य आहे. परमात्मा व्यतिरिक्त बाकीचे देव कितीही सुंदर असोत किंवा सर्वज्ञ असोत, पण जगाला चेष्टविण्याचे सामर्थ्य परमात्म्या व्यतिरिक्त दुसऱ्याजवळ नाही. परमात्म्याला तात्विक दृष्टीने नाव नाही, रूप चिन्ह नाही, परंतु नामरूप चिन्ह स्वरूपात सर्व प्रकारे त्याचीच व्याप्ती आहे. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल तो जसा आहे तसाच आम्हाला पुरे. बाकीच्या देवांची भरती आम्हाला काय करायची, असे माऊली सांगतात. पूर्व दिशेस सूर्योदय झाल्याबरोबर नीलकमळे उमलतात व सूर्यास्त होऊन चंद्रोदय झाला म्हणजे ती कमळे मिटतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता मनरूपी कमळ प्रफुल्लित होते. अज्ञानकाळी तो परमात्मा फार दूर आहे असे वाटते. ज्ञानोदय झाला असता तो जवळच आहे असे अनुभवाला येते. शुद्ध किंवा कृष्ण पक्षात चंद्र आकाशातच असतो, पण त्याचे गुणभरती ओटी रूपाने समुद्रात उमटतात. तो चंद्र अमावस्येला कलाहीन असतो आणि पौर्णिमेला अंधाराचे प्रकाशन करतो. त्याप्रमाणे या शरीरात परमात्म्याचा संबंध आहे. त्याचे योगाने प्रारब्ध कर्मानुसार अंतःकरणाच्या ठिकाणी कधी सुखाची भरती येते व कधी ओटी होते. आत्मरूपाच्या अज्ञानदशेमध्ये आत्मा प्रकाश शून्य असल्यासारखा दिसतो. श्रवणाने अंतःकरणातच त्याचा ज्ञानाचा कमी अधिक प्रमाणात उदय होतो, पण हेही होणे अज्ञानातीलच आहे. आकाशात संचार करणारे मेघ वर्षाव करण्याच्या तयारीत असले म्हणजे पृथ्वीवरील मोर नाचू लागतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय होणार असे समजून मुमुक्षू सात्विक भावाने आनंदित होतात. चंद्र आपल्या शीतळ कळांनी परिपूर्ण असता ते चंद्रामृत सेवन करण्याची हातवटी चकोराला आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा उदय झाला असता त्याचा आनंद भोगण्याची योग्यता अधिकारी पुरुषांनाच असते. स्वातीच्या नक्षत्राचे पाणी पडू लागले असता मोती उत्पन्न करणाऱ्या शिपी आपल्यामध्ये थेंब वरच्यावर धारण करतात. बाकीची नक्षत्रे वर्षाव करू लागले तरी त्यांच्यापासून मोती उत्पन्न होत नाही, म्हणून ते पाणी वाईट म्हणावे काय? वरील दृष्टांताप्रमाणे अधिकारी पुरुषाला आत्मज्ञानाचे श्रवण घडले म्हणजे त्याच्या अंतःकरणरूपी शिंपल्यात मुक्तिरूपी मोती तयार होतात. बाकीचे पदार्थ निरुपयोगी म्हणून अधिकाऱ्याचे अंतःकरण ग्रहण करीत नाही. चातक पक्षाला चंद्रोदय केव्हा होईल याचे चिंतन लागलेले असते, म्हणून चंद्र उदयाला येऊन चंद्रामृत देऊन चातक पक्षाचे मनोरथ पूर्ण करतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांचे मी अंतःकरणात नेहमी ध्यान माझे मनोरथ पूर्ण करतो.
असे माऊली सांगतात. लग्न झालेली स्त्री आपल्या पतीच्या प्रेमाकरिता सासू सासऱ्यांचा जाच सहन करते. तसे जर नसेल तर एरवी कातड्यांची मोठ म्हणजे नुसते शरीर रक्षण करून करावयाचे काय, या विचाराने नुसत्या शरीराचे रक्षण करावे अशी माझी दृष्टी नाही व अन्य कोणत्याही प्रापंचिक विषयाविषयी आशा नाही. कारण ज्यामध्ये कण नाही म्हणजे धान्य नाही असे नुसते भूस वाऱ्यावर कोण उपनीत बसेल. एवढ्याकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना सोडून इतर दुसऱ्या कशाचीही आम्हाला इच्छा नाही. आम्हाला तो एकच पुरे असे माऊली सांगतात. श्रीकृष्णाच्या ठिकाणी अत्यंत ममता म्हणजे प्रीती असलेली एक सखी आपल्या सखीला विचारते, सये जीव परमात्म्याचे ऐक्य होऊन परमानंद अभिव्यक्त होतो असे घर कोणते, म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या अवस्थेत ही स्थिती प्राप्त होते. हे बाई तू पुसत असेल तर सखे ऐक, पुंडलिकाचे घरी ते सगुण ब्रह्म सर्व सामावलेले आहे. वस्तुतः निर्गुण ब्रह्माला ठाव म्हणजे आश्रय मुळीच नाही, कारण ते आपल्या महिम्यातच असते. त्याला आश्रय संसार मानला तर वस्तुतः संसार मिथ्या असल्यामुळे तोही आश्रय होऊ शकत नाही. म्हणून तो एकतत्वरूप चक्रवर्ती परमात्मा स्वतःच्या घरी आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलांनी उदार होऊन मजवर कृपा केली म्हणजे विश्वजनक पालक हे जे त्याचे ब्रीद ते त्यांनी खरे केले असे माऊली सांगतात. चित्तामध्ये असणारे चैतन्यच नाना रूपांनी आकारास आलेले आहे. हेच रूप खरोखर सावयव होऊन डोळ्यात साठविले आहे. तेजाचे तेज दीपज्योतीच असते. दिवा मालविल्यावर ते मूळच्या तेजतत्वात विलीन होते. सखे काय सांगू ग, हे मूळचे तेज म्हणजे परमात्म स्वरूपाचे ज्ञान अत्यंत अढळ आहे. इंद्रियाचे ज्ञान मिथ्या पदार्थ दाखविते हे विचाराने पटते. ते गंधाटपणे सर्वत्र एक रूपाने आहे. दिव्यात तेज समत्वाने असते. ही तेजरूप वस्तू निराकार असून तीच आकारास आलेली आहे व तीच चराचर विश्वात प्रतिबिंबित झाली आहे. प्राणप्रिया म्हणजे बुद्धी आत्मनाथाविषयी म्हणजे आत्मस्वरूपाविषयी विचारावयाला गेली असता श्री गुरूंनीच तिला अंतर्मुख केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते स्वयंप्रकाशमान असून त्यांच्या ठिकाणी बुद्धी एक रूप झाली असे माऊली सांगतात. प्राणासह वर्तमान सखी म्हणजे बुद्धी त्यात प्रतिबिंबित झालेल्या आभासासह वर्तमान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेली. त्या वृत्तीद्वारा तिला लागलेले ध्यान मन डोळा यांनी त्या परमात्म सुखाला पाहिले. विश्वरूपाने जे एक तेज नटले आहे तेच तुझे खरे स्वरूप आहे असे तू ओळख. त्या ठिकाणी द्वैतभाव न दिसता अद्वैताच्या सुखाचाच सर्व जीवामध्ये दीपासारखा प्रकाश होतो. त्यावेळी सर्व कामना अमूर्त असताना द्वैत दिसेनासे होऊन आत्मस्वरूप चैतन्याची दृष्टी उघडली आहे असा तुला अनुभव येईल. दुसरी सखी म्हणते, तू सांगितलेल्या परमसुखास आत्मपणाने बोलून मी प्राणास मुकले. याला मी आता काय करू. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी आपले रूप दाखवून आपल्याशी माझ्या स्वरूपाचे ऐक्य करून घेतले असे माऊली सांगतात. प्राणाची मैत्रीण जी बुद्धी तिला आत्मविचार प्रगट झाला म्हणजे ईश्वरानुग्रहाकरिता पूर्वी जी ध्यानाची वृत्ती असते ती नाहीशी झाली व त्यामुळे द्वैतविषयक भावना किंवा कल्पना या सर्व ईश्वराधिष्ठान परमात्म्याच्या ठिकाणी लय पावतात. त्या आत्म्याच्या सत्य सुखाचा विचार गुरूंनी दाखविला तर फलद्रूप होणारी जी वृत्ती सगुणात गुंतून राहिली असते तीच निर्गुणात एकरूप होते. हे ऐक्याचे अपार सुख श्यामसुंदर श्रीकृष्णाच्या ठिकाणी प्रेम लागल्यामुळे सर्व रूपाच्या ठिकाणी त्याच्या सुखाचा अनुभव येतो. या श्रीकृष्ण वेशरूपाचा मनामध्ये आकार गुंफून राहिला आहे. त्याच स्थितीत द्वैताच्या सुखांची आठवणही होत नाही. अद्वैत स्वरूपात घरकुल करून असलेले श्यामसुंदर रूप बिंबून राहिले आहे. गुणांची विस्मृती असली तरी पूर्वसंस्काराने भजन चालतेच. त्यातही दृष्टादृष्ट सर्व जगाला ब्रह्मरूपत्व दिसते. या सगुण स्वरूपाच्या भजनाने संसार आठवत नाही पण सर्व संसार ब्रह्मरूपच दिसतो. याचा ठसा कुठे नाही. याचे रूप सांग. सर्वत्र हा श्रीकृष्णच प्रतिबिंबित झालेला दिसतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या कृपेने माझे सर्व शरीरच सुखी होऊन गेले असे माऊली सांगतात. एक सखी आपल्या मैत्रिणीस परमात्मा कोणाच्या घरी आहे ग अशी विचारते. कारण परमतत्वांचा विचार केला तर ते तत्त्व हातास येत नाही आणि परमतत्वांच्या प्राप्तीची चिंता तर
सारखी लागून राहिलेली आहे। ते परावाणीहून पलीकडे असणारे परमतत्व जे सर्व जीवांचे जीव ते कोणाच्या घरी आहे? सखी तिला उत्तर सांगते, बाई, श्री गुरुला शरण जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे विचार केला तर तुमच्या घरात ते सापडेल। कारण तुझा जीवच लक्षांशाने परमतत्व आहे। ही खूण निवृत्तीरायांनी मला दिल्यामुळे त्या परमतत्वाचे ज्ञान होऊन रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे ध्यान मला लागले आहे, असे माऊली सांगतात। माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगामध्ये लग्न व लग्नाकरिता जमलेले वराड असे रूपक सांगतात। या ठिकाणी वराडीची कोण आहेत याचा प्रथम विचार करणे अवश्य असल्यामुळे या ठिकाणी बुद्धिवादात्मा पत्र असलेला चिदाभासरूपी जीवदशा ह्याच कोणी वराडणी आहेत व त्या वराडणी योग याग तप दान व तीर्थादी साधनात अभिमानाने नवरा कोण हे पाहण्याची खटपट करता करता मेटाकुटीस आल्या। कारण मूळ नवरा कोण याची त्यांना ओळख पटली नाही। यद्यपि हे वराड व वराडणी लग्नाला आल्या आहेत याचा अर्थ भगवत प्राप्ती करताच भगवंताने मनुष्ययोनी निर्माण केली। निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्ययोनी। परंतु माऊलीने म्हटल्याप्रमाणे जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणूनी पडिला विसरू आत्मबोधाचा, अशी त्यांची स्थिती झाली असताना त्यातील एकीच्या पूर्व पुण्याईने असा विचार उत्पन्न झाला की मी कोणाचे आहे किंवा कोणाच्या लग्नाकरिता आलेले आहे असे मला कोणीतरी सांगा बरे। या वराडामध्ये वरमाय कोण आहे याचे उत्तर बुद्धिरूपी वरमाय आहे। कारण आत्मबोधरूपी नवरा हा बुद्धिनिष्ठ असल्यामुळे बुद्धीतच उत्पन्न होत असल्यामुळे ती वरमाय आहे। तसेच बोध हा आत्मस्वरूप विषयक असल्यामुळे आत्मा हा वरबाप होय व बोधरूपी हाच नवरा आहे व तो बोध या मनुष्य देहातच होत असल्यामुळे नरदेह हाच कोणी मंडप आहे। परमात्मा दृष्टीने विचार केला तर आत्मभिन्न हे वराड वगैरे काही एक नाही, तर स्वप्नाप्रमाणे सर्व मिथ्या आहे। याचकरिता माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याचे पाय लवकर धरा, असे माऊली सांगतात। जर अनंत जन्माच्या पुण्याच्या राशी असतील तरच श्री हरीचे नाम मुखावाटे येईल। असे नामस्मरण करणाऱ्या पुरुषाचा जन्मही धन्य आहे। त्याचे चरणाचे दर्शन झाले तर साक्षात यमसुद्धा त्याला लोटांगण घालतो। ज्या पूर्व जन्मार्जित सत्कर्माचे एवढे फळ आहे त्याचे वर्णन कोणी करावे ते धन्य आहेत। आत्मज्ञान संपन्न जे असतील ते खरे साधू आहेत। त्यांना शरण जाऊन आत्मानात्म विवेक विचारावा। ते हरिनाम स्मरण करणारे संत आहेत किंवा नाहीत अशी शंका मनात धरू नये। आत्मकल्याणाची सूत्र म्हणजे मार्ग तोच पवित्र पुरुष जाणत असून त्याची वाणी हरिनाम उच्चारा वाचून दुसरे काही जाणत नाही, असे माऊली ज्ञानदेव सांगतात। ज्याला सनक सनंदन वगैरे मुनी वंदन करतात तो जो 14ही भुवनांमध्ये परिपूर्ण भरला आहे अशा परमात्म्याचा हरी नारायण नरहरी वगैरे नामाचा घोष वैष्णव आनंदाने करतात। या त्याच्या प्रेमाच्या व आनंदाच्या गाण्याने नाचण्याने चराचरीचे दोष सहज नाहीसे होतात। वैष्णवांच्या मनात हरी, चित्तात हरी, अंगावर माळा मुद्रादी हरीचीच चिन्हे धारण केली आहेत। अशा लोकांना पाहून त्यांना आलिंगन देण्याकरता देव चारी हात पसरतो। ज्या हरिभक्तांच्या पायाच्या धुलीकणाने पापी लोक उद्धरून जातात अशा भक्तांचे वर्णन मला प्राकृत वाणीने कसे करता येईल। ज्यांनी तीर्थात स्नान केले असता तीर्थे देखील पावन होतात। ज्यांच्या योगाने धर्माला पूर्णपणा प्राप्त होतो एवढेच नव्हे तर ते या त्रिभुवनातील मोक्ष देणारे कल्पवृक्षच होत। ज्यांच्या रक्षणाकरिता परमात्म्याला मत्स्य कूर्म वगैरे अवतार घ्यावे लागले त्याच्या तेजाची स्तुती काय करावी। त्यांनी चंद्र सूर्यालाही लाजविले। ज्या संतांच्या विभूती माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आवडतात त्यांच्या पायी माझे चित्त स्थिर हो, अशी माऊली सांगतात। या अभंगामध्ये नवविद्या भक्ती करून कोणकोणते भक्त उद्धरून गेले ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत। श्रवण कीर्तन करून सनकादिक परम भक्त पवित्र झाले। जीवांचे जीवन असणारा जो पंढरीराय त्यांनी या याचक भक्तांना समाधान दिले। पादसेवन भक्ती करून अक्रूर नावाचा भक्त परब्रह्म रूप झाला। सख्य भक्तीने नर जो अर्जुन तो नारायण स्वरूप झाला। याचा अर्थ सर्व सृष्टी हे ज्याचे स्वरूप आहे असा जो जनार्दन त्याचे स्वरूपात मिळाला। हनुमंताने एकनिष्ठपणाने दास्यत्व भक्ती केल्यामुळे त्याला रामचरण प्राप्त झाले। तसेच बळी, भीष्म,
प्रल्हाद, नारद, बिभीषण, व्यास, वसिष्ठ, वाल्मिक, चंद्र, सूर्यासमान असणारे भक्त, त्याचप्रमाणे भक्त शिरोमणी पुंडलिक, तसेच शुकादिक योगी हे सर्व भक्त श्रीरंग म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भक्तीमध्ये रंगून गेले. त्याचप्रमाणे उद्धव, यादव, गोपाळ आणि गोपी इत्यादी भक्तही भगवत स्वरूप होऊन गेले. तसेच असंख्य भगवत भक्त वानरही सच्चिदानंद रूप परमात्म्याच्या नामाने उद्धरून गेले. ते सच्चिदानंद स्वरूपच माझे घर आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आज मला संतांची भेट झाली, त्यामुळे मी चतुर्भुज झालो. त्या 4 भुजा म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. या 4 भुजापैकी अर्थ व काम 2 पुरुषार्थ म्हणजे या 2 भुजा स्थूल आहेत व धर्म आणि मोक्ष या 2 भुजा वाढल्या. अशा या 4ही भुजा संतांच्या भेटीमुळे मला लाभल्या. संतांना आलिंगन देण्यात अतिशय सुख वाटते. त्याच्या ठिकाणी असलेले प्रेम चिदानंद रूप होते. आनंद तर ब्रह्मांडाबाहेर जातो आणि शरीरावरचा अहमभाव समूळ नाहीसा होतो. या संतांच्या भेटीत संसाराची व्यथा नाहीशी होते. त्यांच्या चरणावर मी वारंवार मस्तक ठेवीन. या संतांचे देणे कल्पतरूपेक्षा जास्त आहे, परिसापेक्षाही अधिक आहे. चिंतामणी तर त्यांच्या दानापुढे अगदी ठेंगणा आहे. आई, बाप, सहोदर किंवा इष्टमित्र यांच्याही पेक्षा माझे कल्याण करणारे संत आहेत. काय काय सांगावे. त्रिभुवनातही संतांच्या इतके औदार्य कोणामध्ये नाही. ते ज्याच्याकडे कृपादृष्टीने पाहतात त्याला आपल्या योग्यतेला आणून बसवितात. यापेक्षा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनी आपल्या भक्ताला वरदान दिले आहे असे माऊली सांगतात. आज मला संतांची संगती घडली. हा माझा भाग्योदय म्हणा किंवा दैवाची गती म्हणा. माझे मीच चांगल्या पुण्याईचे भांडवल घेऊन श्री विठ्ठलाचा लाभ मिळविला. देश देशांतराला न जाता ऐक्यभावाने जागचे जागीच याचा लाभ झाला. अनेक जन्माच्या खेपा करण्याचे कष्ट सोसले. त्यामुळे 4 वेदाने वर्णन केलेले परमात्मा स्वरूप ते माझे मुद्दल उरले. ते मुद्दल परमात्म्याने मला देऊन अनेक प्रकारचे देह घेण्याचा प्रकार फेडला. त्यामुळे मी दोन्ही कुळात उत्तीर्ण झालो. 4ही वेदाची साक्ष मनात घेऊन मी व्यवहार खंडून टाकला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ब्रह्मवाचक प्रणव हा आकार उकार मकारात्मक आहे. त्याचा योग्यांनी पुष्कळ विचार केला तरी अमर्याद ब्रह्मरूप जो विठ्ठल तो त्यांना कळत नाही. कारण अमात्र परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मात्रा विभाग नाही, म्हणून त्यांना कळणे शक्य नाही. तोच परमात्मा संतांच्या संगतीमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रेमाच्या कल्लोळात आनंदाने त्या गोपाळामध्ये खेळतो. माझे भोळे भाळे भक्त प्रेमाने भगवन नाम साबळे प्रेमयुक्त साधे गातात. त्यांचे प्रेम विठोबारायाला फार आवडते. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ब्रह्माचा पुतळा असून त्याच्या ठिकाणाच्या आनंदाचा सोहळा निवृत्तीरायच जाणे असे माऊली सांगतात. परमात्म्याची गोडी निवडण्याचा अधिकार महान संतांनाच आहे. म्हणून हरीला ओळखण्याला एक सत्संगतीच पाहिजे. इतर लोक असले तरी त्यांना प्रपंचाची माहिती असेल, पण श्रीहरीची ओळख करून देणारे एक साधूच आहेत. जसे पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब पडले तरी सूर्य त्याहून अलिप्त आहे, त्याप्रमाणे साधू संत प्रपंचात वागत असूनही अलिप्त असतात. श्रीहरीच्या जपाने मी निर्मळ होऊन अत्यंत पवित्र अशा निवृत्तीरायांच्या संगतीत सदा आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण झाला असता सागराला ज्याप्रमाणे भरती येते त्याप्रमाणे श्रीहरीस पाहता संतांच्या हृदयरूपी सागरास भरती येते. नित्य परिपूर्ण परमात्मा जो मेघश्याम श्रीहरी तो ज्यांच्या अंतकरणामध्ये नित्य उदित आहे त्यास अंतकरण वृत्ती आलिंगन देण्याकरिता सागराप्रमाणे उचंबळून येते. माझ्या ठिकाणचा देह अहंकार व मोह निशेष जाऊन परमात्मा स्वरूपाचा सोहम भावाचा उदय झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. खळे दान खळ्यात सांडलेले धान्य गरिबांना उचलायला देतात. दिल्यावर शेतकऱ्याच्या दृष्टीने त्यात विशेष काही नसले तरी गरीब लोक त्यातून धान्य निवडून काढून आपला चरितार्थ सुखाने चालवितात. त्याप्रमाणे मी सहज केलेल्या उपदेशातील वाच्य भाग टाकून लक्ष भाग जो शुद्ध आत्मस्वरूप ते प्राप्त करून घेतले. अरे आत्मतत्वाच्या दृष्टीने विचार केला
तर तुझ्या ठिकाणी धन धान्य सर्व आत्मरूपच झाले आहे. तळवटी म्हणजे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी परमात्मा दृष्टीने पाहिले तर त्याचे ज्ञान लोकांना देणे हे अपार दान आहे. ही गोष्ट सत्यत्वाने वेदवेत्यांनाच पटणार. प्रपंचरूप भूसामध्ये षटशास्त्रे 4 वेद व 18 पुराणे यांच्यातील कर्म उपासना भाग हे भूसकट टाकून देऊन त्यातील मुक्ती हे धान्य आमच्या सांगण्याप्रमाणे तूच निवडून घेतलेस व ते लोकांना फुकटच दिली. निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, असे हे सर्व शास्त्रांचे मंथन करून तू ज्ञान संपादन केलेस. त्यामुळे माझ्या सांगण्याला प्रामाण्य लाभले. असा तू अगम्य ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी रममाण झालास. हे तू फार चांगले केलेस असे माऊली सांगतात. या अभंगात भगवत भक्तांची लक्षणे सांगतात. ज्यांच्या खांद्यावर उंच पताका झळकतात, टाळ मृदुंग वाजतात, असे ते पवित्र विठ्ठलाचे भक्त आनंदाने भगवन नामाची गर्जना करतात. हरीच्या भक्तीने नटलेले विठ्ठलाचे वीर आलेले पाहून दोषांचे समुदाय दश दिशेला पळून गेले. ज्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा शोभतात, ज्याच्या अंगाला गोपीचंदनाची उटी आहे, अशा वैष्णवाला पाहून कोट्यवधी विघ्ने 12 वाटा पळून जातात. त्या वैष्णवांच्या हृदयरूपी कमलात भगवान श्रीकृष्णाची सावळी मूर्ती खेळत असल्यामुळे शांती क्षमा आपल्या जीवभावाने त्याच्याजवळ येऊन राहिल्या. वैष्णववीरांच्या हातातली शस्त्रे म्हणजे भगवान नामाची सहस्र नामे असून त्यांचे शंखचक्र हे शृंगार तसेच वैराग्याचे बळ त्यांच्या अंगात असल्यामुळे कामक्रोधादी षटवर्गात त्यांनी नाश केला आहे. वैष्णववीरांनी आपले शरीर फक्त परमात्म्याकरिताच अर्पण केले आहे. असे विठ्ठलरायाचे आवडते शूर भक्त त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना निर्धाराने आपलेसे करून घेतले असे माऊली सांगतात. मी मागील अनंत जन्मांमध्ये थोर पुण्यकर्म केली होती, ती आज मला फलद्रूप झाली. कशाहून म्हणाल तर संतांची भेट होऊन त्यांच्या कृपाप्रसादाने माझ्या अंतःकरणात परमानंदाचा लाभ झाला. त्यामुळे व्यवहारात आई बाप इष्ट मित्रांच्या भेटी व्हाव्यात असे माझ्या मनातसुद्धा येत नाही. कारण त्यांच्या भेटीमुळे होणारा आनंद क्षणिक असतो. संतांचा अधिकार काय सांगावा, तो गंगा यमुनादी तीर्थाहूनही मोठा आहे. कारण संतांच्या समुदायात भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष असतो. त्या परमात्म्याचा आनंद किती विलक्षण आहे म्हणून सांगावे. एका दारिद्र्याला एकाएकी धन मिळावे किंवा मेलेल्याच्या ठिकाणी पुन्हा प्राण प्रगट व्हावा, या गोष्टी न घडणाऱ्या तर खऱ्याच, पण जर घडून आल्या तर त्यास काय आनंद वाटेल. ज्याप्रमाणे आपल्या आईची ताटातूट झालेल्या वासराला आई भेटावी किंवा हरणीस चुकलेले आपले पोर भेटावे म्हणजे त्यांना जसा आनंद होतो, त्याप्रमाणे मला आनंद प्राप्त झाला आहे. या पारमार्थिक आनंदाचे माधुर्य अमृतापेक्षाही जास्त आहे. माझे पिता रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांचे भक्त जे संत, त्यांची आज मला भेट झाली. त्या भेटीनेच माझे संसार दुःख निवृत्त झाले. म्हणूनच म्हणतो की आजपर्यंत अनेक जन्मात जी मोठमोठी पुण्यकर्मे केली ती आज मला फलद्रूप झाली असे माऊली सांगतात. आजचा दिवस सोन्याचा आहे. आज अमृताचा पाऊस बरसला आहे असे मला वाटते. कारण आज मला हरीचा साक्षात्कार झाला आहे. तो अंतर्बाह्य सर्वव्यापी आहे. त्याची मूर्ती विटेवर आहे असा वनमाळी सुशोभित दिसतो. धन्य आहे तो संत समागम की ज्या संतांच्या संगतीमुळे तो आत्माराम हृदयामध्ये प्रकट झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते दयेचा समुद्रच असून भक्तावर कृपा करणारे आहेत असे माऊली सांगतात. कापुराचे शरीर करून जर त्याला अग्नी लावला तर ते शरीर अग्नीशी एकरूप होते. मग हा कापूर व हा अग्नी असा भेदभाव कसा निवडावा. शब्द हे केवळ अक्षररूपच असतात. ते केवळ अक्षराच्या योगाने अंतःकरणात प्रकट होत नसतात. मग अशा विठ्ठलाला तुम्ही कसे पोचाल. मन बुद्धीला आद्य असून त्याचेकडून जे प्रकाशले जाणार ते कळी काळाला सुद्धा आकलन न होता त्यालाही सोडून पलीकडे जाते. तो परमात्मा केवळ शब्दाच्या वाचाळपणाने प्राप्त होत नाही. अनुभव झाला तरच तो अनुभव अंतर्बाह्य व्यापून साधक वेडावून जातो. स्वच्छ झालेली दृष्टी ती खोल ज्ञानरूपी बुडात येऊन राहते. मिठाच्या कड्याने जर जळाचा ठाव घेतला तर त्याला वेगळा कसा निवडून काढावा, कारण तो पाणी रूपच होतो. त्याप्रमाणे परमात्म्याचा अनुभव घेण्याला निघालेला मुमुक्षू परमात्मा रूपच होतो. तो त्याच्याहून भिन्न राहत नाही.
श्री निवृत्ती प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती माझ्या निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपादृष्टी करून वरील दृष्टांताप्रमाणे निसंशय परमात्म रूप केले असे माऊली सांगतात. व्यक्त अशा परमात्मा स्वरूपावर पुष्कळ वेळ दृष्टी ठेवली असता त्या ठिकाणी कल्पनाच उरत नाही. विचार करता करता पाहणाऱ्याचा प्रपंचच नाहीसा होऊन जातो. आता त्याचा बोल कोणावर ठेवावा? परमात्मा आपल्याहून निराळा आहे असे म्हणायला जावे तर आपला मीपणाच तेथे हरपून जातो. अशा परमात्म्याची सत्तेचं वर्णन करता येत नाही. आनंदरूप असलेल्या परमात्म्याला मी आनंदरूप आहे असे कसे सांगता येईल? अशा परमात्म्यामध्ये मी लय पावलो असल्यामुळे मी तरी त्याचे वर्णन कसा करू शकेल? ज्याप्रमाणे पटात तंतू आटतात त्याचप्रमाणे जागृत, स्वप्न, सुषुप्ती आदी भाव तुझ्यामध्ये आटून गेले. त्यामुळे रसस्वरूप तुझ्या ठिकाणी रसरूप आनंद दुणावला आहे. कल्पनेचे पालाळ तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी समूळ आटून गेले. त्यामुळे जीव परमात्म्याच्या ऐक्यबोधात तू विदेही आहेस. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते उदार आहेत. त्यांनी जर आपल्या ज्ञानाचे अंजन भक्ताच्या डोळ्यात घातले तर ब्रह्म सुख दुप्पट होऊन जाईल. याचा अर्थ सुख स्वरूप स्थिती होईल, ज्याच्या स्वरूपाविषयी चारी वेदांना मौन धरावे लागते. अशा परमात्मा स्वरूपाविषयी निवृत्तीरायांनी सर्व खूण दाखवून चर्मचक्षु वाचून माझी ज्ञानदृष्टी प्रबल केली असे माऊली सांगतात. तर मंडळी, पुढील अभंगाच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.